एका बागेत दोन लहान मुलं खेळत होती. एकाकडे गोट्या होत्या आणि दुसऱ्याकडे चॉकलेट्स होते. तर ज्याच्याकडे चॉकलेट्स होते तो दुसऱ्या मुलाला म्हणाला की तुझ्याकडे ज्या गोट्या आहेत त्या तू मला दे, माझ्याकडे जे चॉकलेट्स आहेत ते मी तुला देतो. तर ज्याच्याकडे गोट्या होत्या तो मुलगा म्हणाला ठीक आहे चालेल. ज्या मुलाकडे गोट्या होत्या त्याने त्या सगळ्या गोट्या त्या दुसऱ्या मुलाला दिल्या. पण ज्या मुलाकडे चॉकलेट्स होते त्याने काय केलं, थोडेसे चॉकलेट्स काढून ठेवले आणि उरलेले चॉकलेट्स त्या मुलाला दिले. खेळून झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. जो मुलगा चॉकलेट्स घेऊन घरी आला होता तो खूप आनंदी होता. त्याने स्वतःही ते चॉकलेट्स खाल्ले, त्याच्या इतर मित्रांनाही वाटले. पण जो मुलगा गोट्या घेऊन घरी गेला होता तो आनंदी नव्हता. त्याच्या मनात एक प्रश्न सारखा त्याला सतावत होता की ज्याप्रमाणे माझ्याकडे जे सगळे चॉकलेट्स होते त्यातले थोडेसे काढून उरलेले मी त्या मुलाला दिले, त्याचप्रमाणे त्या मुलाने यातील काही गोट्या काढून ठेवल्या असतील का? तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की जे मनाने साफ असतात त्यांना संपूर्ण जग त्यांच्यासारखं चांगलं दिसतं, इमानदार दिसतं. पण जे दोषी असतात, खोटे असतात, त्यांना सगळं जग दोषी दिसतं, खोटं दिसतं आणि धोकेबाज दिसते. म्हणूनच तर म्हणतात ना, जैसी दृष्टी वैसी सृष्टी. बरोबर ना?